नक्कीच. महेश शिंदे तुमच्याकडे यामुळे पुरुषांनाही थोडासा काहीसा वेळ मिळेल, सासरच्या लोकांनाही थोडासा वेळ मिळेल आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी, असं वाटतं का? नाही, मला बिलकुल वाटत नाही. कारण तुम्ही परत परत म्हणताय, जेव्हा एखादी स्त्री 498 ची केस फाईल करते, तिचं म्हणणं असतं की माझ्यावर अत्याचार झाला. पण जेव्हा अत्याचार होतो तेव्हा तुम्ही जो इन्सिडेंट टाकतात तेव्हा जो वेळ किंवा काळ झालेला असतो तो ऑलमोस्ट इन्सिडेंट झाला आणि तक्रार करणं यामध्ये बऱ्याच वेळा वेळ तफावत असते. म्हणजे 6 महिने, वर्ष, 2 वर्षापूर्वी. पण त्या 2 वर्षापर्यंत तुम्ही अपेक्षित करता का की पोलीस तुमचे पुरावे राहतील नाही राहतील, असं जे म्हणणं आहे ते साफ चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज पोलिसांना जर थोडे राईट्स दिले इन्व्हेस्टिगेशनचे, तर तुम्हाला सर्वात जास्त यात खोट्या केस किती आहेत त्या तिथंच कळतील. आणि त्यामुळे आज पुरुष आणि पुरुषाच्या फॅमिलीला जी होणारी हॅरॅसमेंट आहे ती कमी होईल. आज 498चा गुन्हा दाखल केल्यानंतर जी आज काही पुरुष किंवा पुरुषाची फॅमिली जी हॅरॅसमेंट सहन करते ती खूप वाईट आहे. आज आम्ही पुण्यामध्ये बघतो कितीतरी अशा केसेस आमच्याकडे दर आठवड्याला येत असतात. आज TV9 ने सुद्धा 2 हाना पुनाडीपणामध्ये हा शो कव्हर केला होता. त्यामध्ये सुद्धा त्यांनी स्वतः येऊन बघितलं होतं की दर आठवड्याला आमच्याकडे कशी लोक येतात. राहुल शहानी स्वतः बघितलेले प्रॉब्लेम बघितले स्वतः. म्हणजे आज असं नाही आहे की आम्ही आज मीडियासमोर प्रत्येक विषय घेऊन जातोय, पण मीडिया अजून सुद्धा आम्हाला प्रेझेंट करत नाही. आज आम्हाला परत एकदा चान्स मिळाला म्हणून आम्ही आज सांगतोय. आणि आज जर खरोखर पोलिसांनी व्यवस्थित त्यांचं काम केलं, इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर केलं, तर बऱ्याच केसेस ह्या खोट्या ठरतील आणि माझ्या मते बऱ्याच कुटुंब ही उद्ध्वस्त व्हायच्या वाचतील आणि परत ते दोघं मिळून चान्सेस आहेत संसार चांगल्या प्रकारे करू शकतील. आणि जर आपल्याला कुटुंब संस्कृती आपली टिकवायची असेल तर ह्या कायद्याची अंमलबजावणी खूप चांगल्या प्रकारे झाली पाहिजे, माझं असं मत आहे. नवलजी तुमच्याकडे आत्ता जसं महेशजींनी म्हटलं की याची अंमलबजावणी व्यवस्थित होणं अपेक्षित आहे, पोलीस पुरावे जमा करण्याचं काम करणार. मात्र रमाजीने जो प्रश्न उपस्थित केला होता की न्यायालय या संदर्भामध्ये निर्णय देणारे किंवा पुरावे तपासून पाहणारे, त्यावेळेला वकिलांची भूमिका सुद्धा